नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. ऐश्वर्या आणि ऋषिकेश जानकी एका ठिकाणी येतात. तेव्हा पाठीमागनं सौमित्र येतो. सौमित्राला पाहून ऋषिकेश म्हणतो, तो बघ माझा भाऊ, त्याने आम्हाला सगळं काही घडलेली हकीकत सांगितलेली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी कुठे काय केलं आहे, हा इथे काय करतोय. तेव्हा तो म्हणतो, मी दादा आणि बहिणीला तू माझ्यासोबत जे काही केलं लग्न करण्यासाठी ते सगळं काही सांगितलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या आरडाओरडा सुरू करते, नाही असं काही झालेलं नाही. मग सौमित्र फोन लावतो कावेरीला. कावेरी म्हणते, बाळा तू सुखी राहावा म्हणून मी तुला इथून पळवलं होतंस. माझी मुलगी आणि हे मिळून तुम्हाला सगळ्यांना वेड्यात काढणार होते, म्हणून मी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. लगेच जानकी म्हणते, तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं. तेव्हा ती म्हणते, जानकी बाळा, मी माझ्या मुलीच्या सुखासाठी कुणाला काही बोलले नाही, मला माफ कर, पण माझ्या मुलीलाही समजून घ्या. घरी आल्यानंतर ऋषिकेश मोबाईलमधली सगळी कावेरीसोबत झालेली बोलणीची रेकॉर्डिंग सगळी घरच्यांना ऐकवतो. मग कावेरीने बोललेलं ऐकून सुमित्राला खूप वाईट वाटतं. ती खूप रडते आणि म्हणते, तू फक्त ह्या घरात माझ्या मुलाशी बदला घेण्याशी लग्न करून आलेले आहे. हे कळल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, हो मी हेच करण्यासाठी इथे आलेले आहे आणि फक्त बदलाच घेण्यासाठी हेतूने मी हे लग्न केलेलं आहे. मग तिला घराच्या बाहेर सुमित्रा काढून देते, पुन्हा इथे पाऊल ठेवू नको. ती गेल्यानंतर लगेच सगळेजण बसून गप्पा मारतात. सारंग खूप रडत असतो. तेव्हा जानकी म्हणते, बरं झालं आपल्याला सगळ्यांसमोर सत्य कळालं. तेव्हा सारंग म्हणतो, हे सगळं खूप चुकीचं आहे. खरं तर हे सगळं आपल्याला अगोदरच कळायला हवं होतं, एवढ्या आयुष्याची नुकसान झालेली नसती. मग कावेरीचंही सत्य सयाजीराव समोर येतं. त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते बायकोला मारझोड करणार. तितक्यात ऋषिकेश त्यांचा हात पकडतो. पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू आपण.